पहा मित्रांनो, हा आज 1 तारीख आहे बरोबर, 1 नोव्हेंबर आहे. आणि ज्यावेळेस प्रत्येक 1 तारखेला आपला पासवर्ड चेंज होत असतो. आणि पासवर्ड तेव्हा याच्यासाठी चेंज करायचा असतो का नवीन नवीन व्हिडिओ येण्यासाठी. आता आपण ह्यामध्ये आजच्या व्हिडिओमध्ये म्हणजे मी काय दाखवलं, संपूर्ण व्यायाम दाखवण्याचा प्रयत्न केला, कसा कसा असतो. शेवट पण दाखवणार आहे. थोडं मध्ये थांबलो मी तुमच्यासाठी का तुम्हाला एक मोटिवेशन मिळावं म्हणून. आणि कसा व्यायाम वगैरे हे सगळ्या गोष्टी तुम्हाला खाली सगळे मोबाईल नंबर वगैरे दिलेले आहे, तुम्ही चौकशी पण करू शकता. आणि हा व्हिडिओ जर आवडला तर शेवटपर्यंत पहा. मात्र व्हिडिओ आवडल्यास नक्की कमेंट पण करा आणि लाईक पण करा आणि व्हिडिओ शेअर पण करा. आणि आपण जर ह्या चॅनलवर नवीन असाल तर कम्प्लिटली सबस्क्राईब सुद्धा करायला विसरू नका. ओके. नाही गुणाचे कोणी नाही रे, नाही गुणाचे कोणी. समझ में आ रही है जो भी हो रहा है, भले के लिए हो रहा जो है, भी हो रहा है भले के लिए. इसलिए हो रहा है. सुरुवात लई महत्वाची असते आणि शेवट सुद्धा महत्वाचा असतो, लक्षात ठेवा.
पुरा कमरेजवळ हात आणायचा, कमरेजवळ खाली, कमरेला हात आणून डोक्याच्या वरून बरोबर आणि मूठ बांधायची, मुठी बांधा. बरेच लोक मूठ मोकळी सोडून व्यायाम करतात, त्याच्यामुळे मसल बनत नाही. करो. रेडी सर, रेडी.
आता तुझं शरीर गरम व्हायला लागलं.
बदलायचा नाही होय. कॅमेरा गेल्यावर पाय नाही बदलायचा, तो पाय चालू होता. चलो करो. वाटतं का लक्ष नाही, मी पागल आहे काय? होय. कॅमेरा गेल्यावर पाय नाही बदलायचा, तो पाय चालू होता. चलो करो. वाटतं का लक्ष नाही, मी पागल आहे काय?
या इसमें रोहन की हेल्प ले लो। पूरा हाथ सीधा बाहर ऐसे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 8 9 10 11 12 13 दुनिया चलती है तो चले, दुनिया चलती है तो चले, रात भर साल के संग नचे सालमा, मिनिटामध्ये घाम येऊ शकते असं येऊ शकते का आणि घाम मात्र गोड आहे मागं. चला या ऑनलाईन या चीज आपल्या कामाची. तुम्हाला नवरा पण दुसरी आंघोळ, कारण पहिली मी आंघोळ उठल्या प्रातिनिधिक करताना पहिली आंघोळ करतो आणि मेडिटेशन करतो आणि नंतर ऑनलाईन व्यायाम. ऑनलाईन व्यायाम करताना पहिली आंघोळ नाही घामाची, आता ही दुसरी आंघोळ घामाची, लक्षात ठेवा. पाय जोडून घ्यायचे. मागच्या मॅडमला सांगा तुमचे जोडलेले, आपलं नाही. आपल्या बरोबर पंक्तीला बसलेल्या माणसाला विचारायचं जिलेबी आली का, पुरी आली का, नुसते पावले जेवायला बोलायचे. झेंडे बाबाच्या बारकड्या उड्या पाडणे, झेंडे बाबाला कॅमेरा द्यायचे. कायला यायचंय? माझा कॅमेरा बंद करून बाकीचे लोक कसे व्यायाम करतात त्याची एक झलक दाखवतो मी. ओके, दोन्ही हाताच्या मध्ये गुडघा आला पाहिजे. यस, वरून हात खाली, हाताच्या मध्ये गुडघा, पोटाच्या आणि हाताच्या मध्ये घुटना. चलो ओके. बरोबर 5 वर्ष व्यायाम चालू होतो. आता राहिलेला जो वेळ आहे त्यामध्ये धनुष्य म्हणतो आम्ही याला, त्याची PVC पाईपची पाईप आहे थोडसा घा, म्हणजे साईज बघा या असं. हे सुद्धा व्यायाम करताना वापरायचं, याने सुद्धा चांगला व्यायाम होतो. आता कसं होतं ते तुम्हाला दाखवतो मी. दोन्ही पाय, 1 मिनिट, दोन्ही पाय जोडून घ्यायचे. पहिले पाय जोडून, ओके, आणि हॅलो काठीपुरी टाचाला लागून वर उचलायची, बॉडी वर उचलायची. फास्ट हात केले, बहुत बढिया. करो पूजा मॅडम. केलेला हा व्यायाम आहे. माझा कॅमेरा मी का बंद केला, तुम्हाला मला दाखवायचे चेअर वर्कआउट कसा असतो, म्हणजे खुर्चीच्या मदतीनं व्यायाम कसा असतो हे दाखवण्यासाठी मी माझा कॅमेरा बंद केलेला आहे. म्हणजे सगळ्या प्रकारे पहिल्यांदा आपण ऑनलाईन व्यायाम केला. ऑनलाईन व्यायामामध्ये तुम्हाला धनुष्याचा व्यायाम करून दाखवला. आता धनुष्य आणि सोबत खुर्ची किंवा चेअर.
पचन संस्था, आणि पचन संस्था म्हणजे शरीराचा आत्मा आहे. शहाणपणा करू नका, पोट साफ व्हायला पाहिजे, गबाळ बाहेर निघालं पाहिजे. गबाळ ते काही सोनं नाही लॉकर मध्ये व्हायला. वास येतो त्याचा वास, ज्याची त्याला माहिती कसा वास येतो. ओके पुरे पुरा कसा तुला येतो वास. समोसे, अबे इसमें कोलेस्ट्रॉल होता है. पकौड़े, इसमें भी कोलेस्ट्रॉल होता है. क्या फर्क पड़ता है? कोलेस्ट्रॉल इस एज में थोड़ी बढ़ता है. बढ़ता है क्या? चलिए जानते हैं आज कोलेस्ट्रॉल के बारे में और कैसे इसे कम कर सकते हैं. सबसे पहले बात कोलेस्ट्रॉल की. तो ये जानना जरूरी है कि कोलेस्ट्रॉल आपके शरीर के लिए बहुत जरूरी होता है. सही सुना. कोलेस्ट्रॉल एक जेल जैसा सब्सटेंस होता है जिसे लिपिड भी कहा जाता है और इसके कई फंक्शंस होते हैं. अब कोलेस्ट्रॉल आपकी बॉडी में ट्रेवल कैसे करता है? ब्लड के जरिए. साथ ही साथ हर सेल में ये मौजूद होता है. आपके सेल को एक प्रोटेक्टिव कवर देता है और कुछ हार्मोन्स के बनने में मदद करता है. ये हमारे लिवर को पित्त यानी बाइल बनाने में मदद करता है जो आपके खाने को ब्रेक डाउन करता है. एक इंटरेस्टिंग बात बताऊं, ये कोलेस्ट्रॉल आपका लिवर बनाता है. लिवर लगभग 80% कोलेस्ट्रॉल बनाता है जो आपके शरीर में मौजूद होता है. कोलेस्ट्रॉल दो तरह के होते हैं. HDL जिसे गुड कोलेस्ट्रॉल कहा जाता है, LDL जिसे बैड कोलेस्ट्रॉल कहा जाता है. खून ये दोनों कोलेस्ट्रॉल लेकर आपके शरीर से गुजरता है. HDL तो बिना किसी प्रॉब्लम के आगे निकल जाता है, कहीं पे स्टे नहीं करता. लेकिन अगर LDL यानी बैड कोलेस्ट्रॉल का लेवल हाई होगा तो वो सुपर ग्लू में लिपटा हो सकता है, आपकी आर्टरी की वॉल से टकराएगा, वहीं चिपक सकता है, तब बनता है प्लाक और इसीलिए LDL को स्टिकी कोलेस्ट्रॉल कहा जाता है. लंबे समय तक अगर प्लाक जमा होता रहता है तो ब्लड को वेसल्स में से निकलने में दिक्कत हो सकती है. इसकी वजह से ऑक्सीजन और न्यूट्रिएंट्स दिल तक और दिमाग तक नहीं पहुंचते, जिसकी वजह से स्ट्रोक और हार्ट अटैक का खतरा बढ़ सकता है. इसलिए एक्सपर्ट्स कहते हैं कि आपको LDL कम ही रखना चाहिए. HDL यानी गुड कोलेस्ट्रॉल प्लाक जमने नहीं देता, इसकी वजह से हार्ट स्ट्रोक का खतरा कम हो जाता है. कुछ फैक्टर्स पहले से ही आपके कोलेस्ट्रॉल लेवल को इफेक्ट करते हैं, जैसे कि आपकी एज, कोई मेडिसिन आप ले रहे हैं, कोई एग्जिस्टिंग मेडिकल हेल्थ कंडीशन हो, डायबिटीज हो, थायराइड हो, किडनी डिजीज हो, आपकी लाइफस्टाइल, आपकी ईटिंग हैबिट्स, आपकी फिजिकल एक्टिविटी, ये सब मैटर करता है जब बात होती है कोलेस्ट्रॉल की. अगर आप ऐसे फूड आइटम्स कंज्यूम करते हैं जिसमें सैचुरेटेड फैट ज्यादा है, ट्रांस फैट ज्यादा है, या वो फूड आइटम्स जो अल्ट्रा प्रोसेस्ड फूड्स की कैटेगरी में आते हैं, तो उसकी वजह से बैड कोलेस्ट्रॉल बढ़ता है. बाकी डॉक्टर से जान लेते हैं. ट्रांस फैटी एसिड आर्टिफिशियल फैट्स होते हैं
प्रोसेस्ड स्नैक्स में, बेकरी आइटम्स में। रिसाइकल्ड ऑयल एंड ट्रांस फैटी एसिड कंटेनिंग ऑयल खाने से जो दिक्कत आती है, एलडीएल कोलेस्ट्रॉल को इंक्रीज करते हैं, जो एंटीऑक्सीडेंट्स होते हैं वो खत्म होते हैं, बॉडी के अंदर इन्फ्लेमेटरी एक्टिविटी को प्रोड्यूस करते हैं। रिफाइंड कार्ब जैसे मैदा, एक्सेस शुगर, सॉल्ट, ये सब आपकी बैड कोलेस्ट्रॉल को बढ़ाती है। तो सोल्यूशन की बात करते हैं, फिजिकली एक्टिव रहिए। अब आप पूछोगे कि क्या फर्क पड़ता है फिजिकली एक्टिव होने से? तो होता ये है कि अगर आप फिजिकली एक्टिव होंगे, एक्सरसाइज करेंगे, तो आपकी मसल्स उतनी ही ज्यादा सैचुरेटेड फैट्स को इस्तेमाल करेंगे एनर्जी के लिए। दैट मीन्स कि आपके ब्लड में होगा कम सैचुरेटेड फैट। अब आपके खाने की बात करते हैं, तो ट्रांस फैट्स, सैचुरेटेड फैट्स और अल्ट्रा प्रोसेस्ड फूड से दूरी रहिए और अपने खाने में डाइटरी फाइबर यानी रफेज उसको बढ़ा दीजिए। जेल जैसा सॉल्यूबल फाइबर हमारे इंटेस्टाइन्स में डाइजेशन को धीमा कर देता है, फैट को ट्रैप कर लेता है ताकि वो सारा का सारा एब्जॉर्ब ना हो, जिससे कि कोलेस्ट्रॉल का लेवल कम हो जाता है। बैलेंस डाइट पर ध्यान दीजिए, साबुत अनाज, दलिया, ओट्स ये सब खाएं, फल और सब्जियां ज्यादा खाएं। स्मोकिंग मत कीजिए, वजन को कम ही रखिए, अल्कोहल कम कंज्यूम कीजिए, साथ ही साथ अपने सॉल्ट इंटेक पर नजर रखिए। कुछ केसेस में बैलेंस डाइट लेना या लाइफस्टाइल में बदलाव लाना ये काफी नहीं होता, तो ऐसे केसेस में डॉक्टर्स कुछ मेडिसिन रेकमेंड करते हैं। मतलब खा लेना, लेकिन मेरी तो चलो, सबसे इम्पोर्टेंट ये वीडियो से बहुत सारा मैसेज हमें मिलता है, लेकिन बहुत सारे लोग सीरियस नहीं होते और सीरियस कब बनते मालूम है? जब भी कोई दिक्कत आए तो सीरियस बनते। मैं बार बार बोलता हूँ कि एक्सीडेंट होने से पहले हेलमेट पहन, बाद में हेलमेट पहनने के आपको कोई फायदा नहीं होगा। जैसे कि आप तंदुरुस्त हो तो अभी भी आपको अलर्ट रहना है, क्योंकि सबसे नंबर 1 क्या मालूम है? आपका पेट साफ होना चाहिए। मैं बार बार बोलता हूँ, और पेट साफ नहीं हो रहा है सही तरह से तो एक बीमारी का बहुत बड़ा डोर फ्यूचर में ओपन होने वाला है, बहुत बड़ा डोर, मालूम है? यही से ऑल बीमारी का जन्म होता है। कहाँ से होता है? जो कि आपकी गट सिस्टम से। तो इम्पोर्टेंट क्या है कि हमारा गट सिस्टम यानी ईमानदारी से खुद का पेट साफ होना, और ये नहीं हो रहा है तो सबसे पहले एक कैमरा खुद के ऊपर लगाओ। वो सीसीटीवी कैमरा आपके पास होना चाहिए। क्या मैं गलती कर रहा हूँ दिन भर? मेरी नींद सफिशिएंट हो रही है? जो खाने में मैं ज्यादा फास्ट फूड ले रहा हूँ, रात की नींद, दिन भर का पानी, ये सब कुछ इसके पीछे है। और जो भी खा रहे हैं इनमें से सबसे इम्पोर्टेंट क्या है? आपका ये आपका एक्टिवेटेड फाइबर कॉम्प्लेक्स पाउडर, ये आपके पास होना चाहिए। ये नहीं होगा तो 101% आपको ये सब प्रॉब्लम आएगी। इसके साथ ये क्या है, मेरे पास बीटा हार्ट है। देखो, बीटा हार्ट से क्या होता है? आपका कोलेस्ट्रॉल लेवल कम होता है, और ये कम से कम आपको 90 डेज लेना है। अभी मैं आपके सामने ले रहा हूँ, ओके? चलो बोलो। आणि जबरदस्त झाला सर. येस, आपले मित्र काय म्हणते दोघे खालचे? ते काय ते म्हणे ना भारी झाला सर. पोटाचा व्यायाम भारी झाला? हो सर. येस. तुमच्या तिघामध्ये अरुण सर, यांना एक प्रश्न विचारा, यांचं कोणाचं पोट साफ होत होतं का नव्हतं? यांचं नव्हतं होत सर. शिंदे सरांचं इकडे बघा. इकडे शिंदे सर, हे तुम्हाला काय विचारतो मी, आमच्या मॅडमचा प्रश्न आहे. शिंदे सर, तुमचं पोट किती दिवस साफ नव्हतं होत? ओके, 2 दिवस साफ होत नव्हतं. त्यासाठी तुम्ही काय करायचे? इकडे आल्यावर तर विषय सोडा, तिकडे अगोदर काय करत होते? काय पोट साफ पुढे यायला लागली, पोट म्हणजे दम लागायचा. अजून काय त्रास व्हायचा तुम्हाला? काम व्हायला तर काम करता येत नव्हतं. मग ते भेटले, जेडे सर ते भेटले, मग तिने सांगितलं पोट साफ न झाल्यामुळे अजून काय त्रास होत होता? अजून काय होत? अजून पोट दुखायचं सर, लय त्रास व्हायचा, दम लागायचा, बरोबर? दम भरपूर लागायचं. वजन किती झालं होतं? वजन 100. ओके, हे पाहू शकता, शरीरात उष्णता वाढत होती? हो, भरपूर. ओके, आता ह्या वेलनेस परिवारात येऊन किती दिवस झाले तुम्हाला? तर 3 महिने झाले मला. ओके, आता पहिले 2 दिवस पोट साफ होत नव्हतं, आता रोज होत आहे? रोज साफ होत आहे. काय घेताय तुम्ही पोट साफ व्हायला? तर हा एक डबा घेतला आणि सिम्पली प्रोबायोटिक रोज. ओके, त्रिफळाची टॅबलेट? हो, चालली, ती पण घेतली सर. आता जेवणामध्ये दुपारी सलाड खाता का? काकडी, बीट, गाजर? नाही, कधी मध्ये खातो, पण शक्यतो काही ऍडजस्ट होत नाही ना, लवकर खातो. रोज खायचं, रोज. आपल्याला जर फास्ट रिझल्ट आणायचा असेल तर. हा, ओके.
ओके, आता पोट साफ होतं का मुद्द्यावर येऊ आपल्या? गपचिप झालं सर, हे पहा ना. थँक्यू सर, थँक्यू. सर बोला बोला बोला. आपले गेस्ट आहे योगेश सावंत पुणे. आता ऑनलाईन व्यायाम झाल्यानंतर मी माझा स्वतःचा रिझल्ट जो आहे मला जो म्हणजे झाला तो थोडक्यात सांगतो मी तुम्हाला, तो पण मी तुम्हाला विथ प्रूफ दाखवणार आहे ह्याच चॅनलवरती. म्हणजे माझं वय 66 रनिंग चालू आहे. आता 67व्या वर्षामध्ये मी पदार्पण करणार आहे. म्हणजे 1 मार्चला म्हणजे पुढल्या वर्षी 26ला 1/3/1959 माझी जन्मतारीख आहे बरोबर. आणि आता 1/3/2026ला माझं 67व्या वर्षामध्ये मी पदार्पण करणार आहे. आणि माझं वाढलेलं वजन होतं, खूप चुकीची लाईफस्टाईल वगैरे असं बऱ्याच गोष्टी होत्या त्यामध्ये. हे तुम्हाला डिटेलमध्ये मी त्या व्हिडिओमध्ये दाखवायचा प्रयत्न करत, पण थोडक्यात मी तुम्हाला माहिती देतोय का बाबा माझं वजन वाढलेलं होतं कोरोनाच्या अगोदर, कोरोनाच्या नंतर तर खूपच वाढलेलं होतं. मग मी ऑनलाईन व्यायाम करायचा स्वीकारला, कारण माझी मेंटर ज्योती घोलोपा आणि तांबे सर, अर्जुन सर, कांदळे सर वगैरे सगळी म्हणजे माझे पाहुणे पण आहेत. पाहुणे थोडे बाजूला ठेवू आपण, परंतु वर्कआउट आणि वेट लॉसचे हे म्हणजे काय म्हणू आपण त्याला, म्हणजे किंग आहे ते वर्कआउट करण्याच्या बाबतीत आणि वेट लॉस करण्याचे किंग आहेत अर्जुन सर, तांबे सर. आणि मग त्यांनी मला संपर्क केला किंवा मी त्यांना संपर्क केला. आणि मुलीचं कोण ऐकत नाही, मुलीचं मी ऐकलो. मुलीने मला काय काय बोलली दवाखान्याच्या पाठीमागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलेले. अशा प्रकारे मी 1/6/2021ला मी ह्या ऑनलाईन व्यायामामध्ये पदार्पण केलं. आणि माझं म्हणजे 88 किलो वजन होतं, त्यातनं मी 22 किलो वजन कंप्लीट कमी केलं आणि आता 66 किलो मेंटेन आहे, लक्षात ठेवा. आणि सगळ्यात महत्त्वाचं माझं वजन वाढल्यामुळे, डिस्क्लेमर आहे, वजन वाढल्यामुळं मला म्हणजे शुगर पण होती आणि BP पण होता. हे दोन्ही बी गोळ्या माझ्या बंद झाल्यात. 1900 रुपये महिना मला खर्च येत होता. आणि तो मी डॉक्टरच्या सल्ल्याने, कारण ह्या फॅमिलीमध्ये आल्यानंतर 6-7 महिन्यानंतर माझी शुगर BPची गोळी नॉर्मल झाली. आणि डॉक्टर म्हणले आता तुम्हाला आता ते तो लई मोठा वाद आहे, त्याच्यात तुम्ही मागे व्हिडिओ पाहिलेले असेल. कारण डॉक्टरला हे पटत नव्हतं वगैरे, सगळे डॉक्टर काही सांगत नसतात असं काही. असं काय हरकत नाही, पण व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा.